कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा, सुरक्षेच्या कारणास्तव रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला पुन्हा फटका, दिवाणखवटी स्टेशन जवळ रेल्वे रुळावरती दरड कोसळल्यानं अनेक एक्सप्रेस अडकल्या, प्रवाशांना प्रचंड संताप. धोकादायक पर्यटन करणाऱ्या 12 जणांवर लोणावळा पोलिसांकडून गुन्हा दाखल, सुरक्षेसाठी पोलीस आणि वन विभागाकडून ठिकठिकाणी गस्त वाढवली. पावसाळी पर्यटनाचा अतिउत्साह नडला, अंजनेरीवर अडकलेल्या 10 पर्यटकांची तब्बल 6 तासांनी सुटका, त्यामुळे असं धाडस करताना स्वतःच्या जीवाचा विचार करा. मुंबईच्या शिवडी रेल्वे स्टेशनवर जीवघेणी स्टंटबाजी, व्हायरल व्हिडिओनंतर तरुणाविरोधात गुन्हा दाखल. पुण्यात झिका रुग्णांची संख्या 23 वर, तर राज्यामध्ये 25 झिकाच्या रुग्णांची नोंद. कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये सुद्धा झिकाचं सावट. राज्याला लवकरच नवीन राज्यपाल मिळण्याची शक्यता, रमेश बैस यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमीच. मुंबई विमानतळावर 2 कोटींचा गांजा जप्त, खाद्यपदार्थाचे बॉक्स आणि खेळण्यांमधून सुरू होती तस्करी. अमरावतीत मुसळधार पावसामुळे 14 वर्षांचा मुलगा गेला वाहून, तर धामणगावमध्ये वीज पडून 2 महिला जखमी.